Hello and welcome to our today's session of client side scripting language CSS. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 5. द नेम ऑफ युनिट इज रेग्युलर एक्सप्रेशन रोल ओव्हर अँड फ्रेम्स. तर मागच्या सेशन्समध्ये आपण 5.1 आणि 5.2 कंप्लीट केलेला आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण 5.3ला सुरुवात करणार आहोत. 5.3चं टॉपिकचं जे नेम आहे तो आहे रोल ओव्हर. तर रोल ओव्हर म्हणजे काय किंवा कशामुळे होतात. A rollover is caused by an event called mouse over and occurs when a visitor to your website moves the mouse over an object that appears on the page. जे इन शॉर्ट काय असणार आहे, हा एक इव्हेंट असणार आहे, त्याला आपण माऊस ओव्हर म्हणतो. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण माऊस नेला तर त्याच्यात काही मुवमेंट होतील, तर त्या आपण सगळ्या मॉडिफिकेशन किंवा सेटअप आपण रोल ओव्हरमध्ये या कन्सेप्टमध्ये करतो. An object can be the image, text or any element of the form. म्हणजे जे आपला फॉर्म असेल किंवा एखादी वेबसाईट असेल, वेब पेज असेल, त्याच्यावर मल्टिपल ऑब्जेक्ट्स असतात. त्याच्यावर कोणत्याही ऑब्जेक्टवरती तुम्ही माऊस ओव्हर नेला तर कोणत्या गोष्टी घडायला पाहिजेत किंवा कोणते मुवमेंट्स घडायला पाहिजेत ह्या गोष्टी आपण रोल ओव्हरमध्ये घेतो. मग त्याच्यात इमेज असेल, टेक्स्ट असेल किंवा कोणत्याही प्रकारचा एलिमेंट ऑब्जेक्ट असेल. On mouse over event by using mouse over attribute of an HTML tag that defines the object on the web page and then assign the on mouse over attribute the action you want perform when the event occurs. म्हणजे आपण जो इव्हेंट यूज करणार आहे त्याचं नाव असणार आहे ऑन माऊस ओव्हर इव्हेंट. तर त्यावेळेला कसं आपण ॲट्रिब्यूट घेणार असतो, जे की आपण HTML टॅगमध्ये घेतो आणि जो आपला ऑब्जेक्ट असतो त्याचा आपण तो टॅग डिफाईन करावा लागतो आपल्या वेबपेजवरती. आणि जे काही आपल्या गोष्टी असतात असाइनमेंट करायच्या, त्या गोष्टी आपण माऊस ओव्हर ॲट्रिब्यूटमध्ये आपण असाईन करू शकतो. आणि ज्या वेळेला इव्हेंट ऑकर होणार त्यावेळेला ते जो इव्हेंट असणार आहे तो इव्हेंट आपला एक्झिक्युशनला जाणार. द ॲक्शन कॅन बी असाइन अ न्यू व्हॅल्यू टू ॲन ॲट्रिब्यूट ऑफ ॲन ऑब्जेक्ट, कॉल अ मेथड ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑर कॉल अ जावास्क्रिप्ट फंक्शन. तर ज्या काही आपण ॲक्शन्स असाईन करणार असणार आहे आपल्या ॲट्रिब्यूटला किंवा व्हॅल्यूला एखाद्या आपल्या ऑब्जेक्टला, तर ते आपण एक नवीन व्हॅल्यू ॲट्रिब्यूटसाठी घ्यायची, ऑब्जेक्टला द्यायची आणि जी काही मेथड असेल किंवा फंक्शन असेल ते आपण सिम्पली कॉल करायचे. वी वॉन्ट टू चेंज द इमेज ऑन द प्रोडक्ट पेज व्हेन एव्हर द व्हिजिटर्स मूव द माऊस कर्सर ओव्हर द इमेज. याचा अर्थ काय, ज्या वेळेला आपण माऊस कर्सर एखाद्या इमेजवरती नेतो किंवा एखाद्या प्रोडक्टवरती नेतो त्यावेळेला ते इमेज आपल्याला चेंज करायचं असेल तर अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायचं, एक इमेज टॅग घ्यायचा जो की HTML आहे आपल्याकडे. IMG टॅग हा घ्यायचा. ह्याच्यावर काय असतं, हा इमेजसाठी आपण इमेज ऑब्जेक्टसाठी टॅग घेतो. त्यानंतर काय करायचे, आपण एक व्हॅल्यू असाइन करायची विथ हेल्प ऑफ SRC ॲट्रिब्यूट, जे आपण सोर्स म्हणतो, की जो आपल्या इमेजचा सोर्स आहे तो त्याला असाइन करून द्यायचा आणि जो काय असेल तो त्या इमेजच्या टॅगमध्ये लिहायचा. Whenever the on mouse over event occurs, we need to change the value of the SRC attribute to identify new image. आता ज्यावेळेला आपण गोष्टी चेंज करणार असेल किंवा एखादी इमेज चेंज करणार असेल तर ज्यावेळेला माऊसवर इव्हेंट आपण क्लिक करणार नाही, ते ॲटोमॅटिकली होणार ज्यावेळेला आपण माऊसचा पॉइंटर त्या इमेजवरती नेणार. त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, डायनॅमिकली जुन्या इमेजवरती आपल्याला नवीन इमेज शो करायची असणार आहे, जे की आपला इव्हेंट असणार आहे. मग त्यावेळेला काय करायचं, पुन्हा एक नवीन सोर्स आपण द्यायचा की नवीन इमेज कोणती दिसायला पाहिजे त्याचा SRC ॲट्रिब्यूट आपण तिथं आयडेंटिफाय करून द्यायचा. तर हे कशा प्रकारे करू शकतो आपण, पहिल्यांदा घेतला इमेज, त्याची हाईट घेतली, त्याला सोर्स इमेज दिला आणि त्याला विड्थ एक दिली. त्याच्यानंतर बॉर्डर घेतली 0, जी की मी इनविजिबल बॉर्डर ठेवली. त्यानंतर मी एक इव्हेंट घेतला ऑन माऊस ओव्हर इव्हेंट, त्याला मी सोर्स कुठला दिला, न्यू इमेजचा दिला, जो की माझी सेकंड इमेज असणार आहे. पहिली जो सोर्स असणार आहे तो आपला बेस इमेज आणि सेकंड इमेज जे असणार आहे तो असणार आहे आपल्या माऊस ओव्हरचा इव्हेंटचा इमेज असणार आहे. हा सिम्पल एक प्रकारचा सिंटॅक्स आपण एक्झाम्पलमध्ये घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण या गोष्टी करू शकतो. जी काही आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये ओरिजिनल इमेज जी असणार आहे ती असणार आहे image.jpg
आणि जी सेकंड असणार आहे न्यू इमेज ती असणार आहे new_image2.jpg. या गोष्टी आपण अशा प्रकारे करू शकतो. Now the onMouseOver attribute is assigned the complete assignment statement, that is src source is equal to new image 2, which tells the browser to replace image jpg with the image new. म्हणजे ज्या वेळेला आपण इव्हेंट ऑफर करणार आहे त्याच्यात आपण काय लिहिलेलं असणार आहे की जी काही जुनी इमेज आहे त्याच्यावरती नवीन इमेज रिप्लेस करा आणि जी जुनी इमेज आहे त्या इमेजवरती आपल्याला नवीन इमेज शो करायची. तर हे रोल बघ आता ह्याला कसं म्हणतो आपण, आता नवीन पॉईंट असणार आहे तो असणार आहे क्रिएटिंग अ रोल बॅक. नाव यू विल वॉन्ट टू रोल बॅक और रिव्हर्स द चेंजेस ऑफ onMouseOver इव्हेंट when the visitor moves the cursor away from the object. तर सेम याच्या उलट आपण मगाशी काय घेतलेलं की कर्सर एखाद्या ऑब्जेक्टवरती नेल्यावरती का व्हायला पाहिजे. आता उलट असणार आहे की युजरनं कर्सर पुन्हा इमेजवर किंवा ऑब्जेक्टवर नेऊन दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी मूव्ह केला तर त्यावेळेला काय व्हायला पाहिजे, याला आपण म्हणतो रोल ओव्हर. फॉर एक्झाम्पल यू मे वॉन्ट द ओरिजिनल इमेज टू रिटर्न टू द स्क्रीन आफ्टर द माउस इज मूव्ड अवे, रिप्लेसिंग द इमेज दॅट वॉज डिस्प्लेड व्हेन द onMouseOver occurred. म्हणजे जी काही आपली ओरिजिनल बेस इमेज असणार आहे ती आपल्याला पुन्हा शो करायची आहे. कधी, ज्यावेळेला युजर तो माऊस असणार आहे तो पॉइंटर दुसऱ्या कोणत्या तरी ऑब्जेक्टवरती मूव्ह करणार आहे त्यावेळेला. यू कॅन डू दिस बाय रिॲक्टिंग द onMouseOut इव्हेंट विच ऑकर्स वेन द माऊस कर्सर इज मूव्ड आउट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आता ह्याच्यावर आपण यूज केलेला onMouseOver म्हणजे की त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या वरती नेल्यावरती, आणि सेकंड असणार आहे की onMouseOut म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरून आऊट झाल्यानंतर काय डिस्प्ले करायचं. तर त्यावेळेला काय करायचं, जे काही आपला onMouseOver इव्हेंट असणार आहे onMouseOut इव्हेंट by assigning an action to the onMouseOut attribute of an object using the same technique used to assign the action on mouseover attribute. एक्झाम्पल सेमच असणार आहे, सिंटॅक्स पण सेम असणार आहे, फक्त आपला हा कीवर्ड चेंज होणार आहे जो की आपला इव्हेंट असणार आहे तो फक्त चेंज, बाकी ॲट्रिब्यूट ऑब्जेक्ट्स वगैरे सगळे सेम असणार आहे. तर आता इथं एक एक्झाम्पल घेऊया की माझी ओरिजिनल इमेज असणार आहे आणि माझी एक नवीन इमेज असणार आहे. तर मी काय करणार, मला न्यू इमेज असणार आहे तिला काय करायचं आहे, ओरिजिनल इमेजला रिप्लेस करायचं आहे. का तर मी इथं onMouseOut इव्हेंट घेणार असणार आहे त्यावेळेला. तर हे कशा प्रकारे करू शकतो आपण, सेम घ्यायचा इमेज घ्यायचा, त्याची हेड द्यायची, सोर्स द्यायचा ओरिजिनल इमेज आणि विड्थ द्यायची, बॉर्डर द्यायची. onMouseOverला आपण काय करायचे न्यू इमेज आणि onMouseOutला आपण ओरिजिनल इमेज द्यायची. तर हा फक्त दोन आहे की हे दोन इव्हेंट आपण एकाच ठिकाणी घेतलेले आहेत, फक्त चेंज एवढाच आहे, बाकी सगळं सिमिलर असणार आहे. आता आपण टेक्स्टसाठी रोल ओव्हर घ्यायचं की एखाद्या पर्टिक्युलर टेक्स्टवरती घेताना आपल्याला काय करावं लागतं, ज्यावेळेला मी टेक्स्टवरती एखादा रोल ओव्हर घेणार असेल त्यावेळेला मी काय करणार, onMouseOver हाच ॲट्रिब्यूट यूज करणार, हाच मी इव्हेंट यूज करणार आणि मी काय करणार तिथं इमेज टॅग नाही, मी तिथं अँकर टॅग यूज करणार. टेक्स्टसाठी आपण अँकर टॅग घेतो, अँकर टॅगमध्ये आपण ॲट्रिब्यूट द्यायचा जो की आपल्याला जो हवा असेल तो द्यायचा. यू असाइन द ॲक्शन टू द mouseover ॲट्रिब्यूट द सेम वे ॲज यू असाइन टू द इमेज टॅग. म्हणजे एक्झाम्पल सगळं सेमच, मेथड पण बऱ्यापैकी सगळी सेम, फक्त इथं आपला इव्हेंट सेमच असणार आहे, फक्त आपला जो काही टॅग असेल तो फक्त चेंज आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये इमेज होता, या ठिकाणी आपण अँकर टॅग घेतलेला आहे. लेट्स स्टार्ट अ रोल ओव्हर प्रोजेक्ट दॅट डिस्प्लेज अ लिस्ट ऑफ बुक टायटल. तर एक्झाम्पल काय, आपलं जे काही बुकचं टायटल असेल ते आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द टायटल कॅन बी डिस्प्लेड व्हेन द युजर रोल्स द माऊस कर्सर ओव्हर द बुक टायटल. म्हणजे ज्यावेळेला युजर जो काही आपला माऊस पॉइंटर असणार आहे तो बुकच्या टायटलवरती नेल्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायला हवा, असा आपला एक्झाम्पल असणार आहे. तर या एक्झाम्पलमध्ये काय असणार आहे की बुक जे काही असणार आहे डिस्प्ले करायचं. मग आपल्याला काय करायचं आहे, जे काही बुकचं कवर असणार आहे त्याला आपण रिप्लेसमेंट करायचं आहे विथ ॲन ॲडव्हर्टिजमेंट ऑर अनादर मॅसेज दॅट यू वॉन्ट टू शो द अबाउट द बुक.
मेन काय असणार आपला मेन जो बुकचा कवर असणार तो, आणि जो काही आपल्याला सेकंडरी द्यायचा आहे ज्यावेळेला माऊस ओव्हर होणार त्यावेळेला आपण एकतर त्याला इधर ॲडव्हर्टाईजमेंट देऊ शकतो किंवा काही डिटेल्समध्ये त्याचा मॅसेज देऊ शकतो. तो आपण रिप्लेसमेंट करायचा कोणासाठी, बेस कवरसाठी. वन थिंग मस्ट बी डन, द माऊस ओव्हर ॲट्रिब्यूट मस्ट चेंज द SRC ॲट्रिब्यूट ऑफ द इमेज टॅग. आता ज्यावेळेला आपण माऊस ओव्हरसाठी घेणार आहे ॲट्रिब्यूट, आपल्याला काय करायचं असणार आहे की ज्यावेळेला एखादी इमेज घ्यायची असणार त्यावेळेला आपण काय करणार, जो काही आपला SRC ॲट्रिब्यूट असणार आहे त्याला आपल्याला चेंज करावं लागणार इमेज टॅगचा यूज करून. Therefore, the value assigned to the mouse over attribute needs to identify clearly the image tag that is being changed. म्हणजे ह्याच्या अगोदर एखादा इमेज टॅग घेतला असेल तर त्याला आपल्याला रिप्लेसमेंट करावं लागतं. जे काही आपल्या इव्हेंटचे म्हणजेच माऊस ओव्हर इव्हेंटचा ॲट्रिब्यूट असेल त्याला आपण क्लिअरली आयडेंटिफाय करून द्यावं लागतं. कोणता टॅग आपण यूज करणार आहे, कोणती व्हॅल्यू कुठे असाइनमेंट करणार आहे, या सगळ्या गोष्टी जावास्क्रिप्टला कळायला पाहिजे. We can do this by we must give the image tag a unique name by assigning the name to the name attribute of the image tag. तर जे काही नेम देणार आहे आपण ते युनिक असलं पाहिजे जेणेकरून कन्फ्युजन होता कामा नये. We can then reference the name in the value assigned to the on mouse over attribute of the text anchor tag. आता हे काय करायचं की जो आपल्याकडे नेम असणार आहे, जी व्हॅल्यू आपण असाइनमेंट केलेली असणार आहे त्याचं रेफरन्स घ्यायचा आणि तो कुठं द्यायचा, आपण जो काही इव्हेंट घेतलेला आहे ऑन माऊस ओव्हर इव्हेंट त्याच्या ॲट्रिब्यूटमध्ये अँकर टॅग असतो तिथं आपण तो रेफरन्स घ्यायचा. दिस इज हाऊ वी डन. फर्स्ट वी गिव द नेम टू द इमेज टॅग, वी विल कॉल इट कवर. तर जो काही इमेज टॅग असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, बुकचं एक कवर म्हणणार आहे. तर हे कसं करायचं, पहिला नेम द्यायचा, तर सेम असणार एक्झाम्पल. इमेज घ्यायची, इमेज ॲट्रिब्यूट घ्यायचा, त्याच्या आत आपण हाईट दिली, सोर्स दिला जो काही माझा इमेज असेल तो, त्यानंतर मी त्याला विड्थ दिली, त्याच्यानंतर बॉर्डर दिली 0, नेम दिला कवर. हे जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल झालं. त्यानंतर काय करायचं, आपल्याला रेफरन्स घ्यायचा जो की आपल्या कवरचा जो काही नेम असेल तो आपल्याला सोर्स ॲट्रिब्यूटमध्ये चेंज करायचं असणार इमेज, जे की आपलं इमेज टॅग यूज करून आपण जी काही इमेज असाइन केलेली असणार आहे त्याला आपण चेंज करायचं असणार. त्यावेळेला काय करायचं, आपण जे काही आपल्या जे नवीन डॉक्युमेंट असणार आहे त्याचं काय असणार आहे, कंप्लीट पाथ असणार आहे. जे काही आपण पूर्ण पाथ म्हणतो, फुल पाथ, तो घ्यायचा, त्याचा यूज करायचा. बिगिनिंग ॲट द डॉक्युमेंट, देन द ऑब्जेक्ट विदिन द डॉक्युमेंट म्हणजेच इमेज टॅगमध्ये असेल, अँड देन द ॲट्रिब्यूट ऑफ द ऑब्जेक्ट SRC वी आर चेंज. आपण पाथ घ्यायचा, डॉक्युमेंटचा बिगिनिंग घ्यायचा, जो काही ऑब्जेक्ट असणार आहे डॉक्युमेंटचा जो की इमेज असेल तो, त्याचा ॲट्रिब्यूट असणार आहे ऑब्जेक्टचा जो की SRC असणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जो नीड असणार आहे त्यानुसार आपल्याला चेंज कराव्या लागतात. वी डोंट नीड टू रिॲक्ट टू द ऑन माऊस आउट इव्हेंट बिकॉज कवर इमेज इज ऑलवेज द लास्ट बुक टायटल दॅट वॉज पॉइंटेड बाय द माऊस कर्सर. तर जसं आपण इमेजसाठी केलेला होता की माऊस ओव्हर केलेला आता आणि माऊस आउट केलेला, पण आपल्याला टेक्स्टसाठी ह्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. तर आपण एखादा इव्हेंट कसं घेऊ शकतो, पहिल्यांदा अँकर टॅग यूज करायचा, त्यानंतर ऑन माऊस ओव्हर हा इव्हेंट घ्यायचा आणि जे काही आपलं कवर असेल किंवा जे काही आपला ॲट्रिब्यूट असणार आहे ऑब्जेक्टचा तो आपण पुट आउट करायचा. डॉक्युमेंट डॉट आपलं जे नेम असणार आहे कवरचं ते नेम आणि ॲट्रिब्यूट जे आपले SRC असणार आहे ते इज इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काही फुल पाथ असणार आहे तो आपण पाथ त्याच्यात इन्सर्ट करायचा. मी घेतला, त्याच्यानंतर जो काही आपल्याला टायटल द्यायचा असणार आहे तो मी डायरेक्टली घेतला बी टॅगमध्ये, यू टॅगमध्ये, आणि त्याचा मी दिलं जावा डिमेस्टिफाईड. आता हे झालं माझ्या बुकचा कवर झाला. तर अशा प्रकारे आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर लास्टला आपला अँकर आपण क्लोज केला. तर अशा प्रकारे आपण मल्टिपल ॲक्शन्स पण करू शकतो आपल्या रोल ओव्हरमध्ये. तर ते कसं करायचं, जसं आपण टेक्स्ट रोल ओव्हरसाठी केलेलं आहे की एखाद्या टायटलसाठी आपण ॲडव्हर्टाईजमेंट दाखवायचं
आणि त्या युजरला दाखवायचं की एनकरेज करायचं की तुम्ही ते बुक परचेस करावं ॲडव्हर्टाईजमेंटचं बघून. In this case, both the statement that changes the book cover and statements that pop ups the advertisement are contained in the function, which is called by mouse over attribute of the text anchor tag. आता ह्या दोन्ही गोष्टी आपण मगाशी बघितलेल्या आहेत की एक गोष्ट असणार आहे चेंज करतो, एक गोष्ट असणार आहे ॲडव्हर्टाइजमेंट दाखवतो. ह्या दोन्ही ज्या गोष्टी असणार आहेत, दोन्ही ज्या ॲट्रिब्यूट्स असणार आहेत, दोन्ही स्टेटमेंट्स असणार आहेत, ते आपल्याला एकाच फंक्शनमध्ये घ्यावं लागतं. त्याला आपण काय म्हणतो, माऊस ओव्हर ॲट्रिब्यूट्स, जे की आपण टेक्स्टच्या अँकर टॅगसाठी यूज केलेलं. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा आपल्याला ओपन न्यू विंडो हा मेथड घ्यावी लागते आपल्या हेड टॅगमध्ये. जे काही फंक्शन डेफिनेशन असतं तो आपण हेड टॅगमध्ये घेतला. त्यानंतर मी काय घेतला, एक फंक्शनला एक आर्ग्युमेंट पास केला. त्या आर्ग्युमेंटमध्ये काय केला, इंटिजर घेतला, जे की बुकचं जे टायटल असेल आणि त्यानंतर जो काही विजिटर असेल त्याला आपण सिलेक्ट करून दिलेला आहे. म्हणजेच द ओपन न्यू विंडो फंक्शन हॅज वन आर्ग्युमेंट विच इज ॲन इंटिजर कॉल्ड बुक दॅट आयडेंटिफाईज द बुक टायटल दॅट द विजिटर सिलेक्टेड. विजिटरनं जे सिलेक्ट केलेलं आहे ते त्याला तिथं दिसलं पाहिजे. द फंक्शन एक्झिक्यूट्स द ॲप्रोप्रिएट स्टेटमेंट डिपेंडिंग ऑन द बुक, ऑन दॅट बुक, पर्टिक्युलर त्या बुकसाठी ते स्टेटमेंट त्याला दिसलं पाहिजे. बेसिकली द सेम 3 स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड फॉर इच बुक. जे काय पहिलं काय असणार आहे की कवर घ्यायचा, त्याला असाइनमेंट करायचा, त्याचा सोर्स ॲट्रिब्यूट द्यायचा जो की आहे इमेज टॅग यूज करायचा. त्याच्यानंतर नवीन विंडो ओपन करायची बाय कॉलिंग विंडो डॉट ओपन मेथड आणि आपल्या विंडो ऑब्जेक्टमध्ये. ह्या गोष्टी आपण सगळ्या बघितलेल्याच आहेत. आणि लास्ट जो ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे, जी काय ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे ती काय करायची, आपण विंडो डॉट राईट मेथडमध्ये पुट आउट करायची. हे पण सिम्पल गोष्टी आहेत. म्हणजे जे काही आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी डिफाईन करायच्या असतात रिगार्डिंग दॅट ऑब्जेक्ट, ते आपण बॉडी टॅगमध्ये घेणार आहोत. त्यानंतर टेक्स्ट रिॲक्ट टू द 2 इव्हेंट्स. आता जे काही आपलं टेक्स्ट असणार आहे आपल्या वेबपेजवरती ते 2 गोष्टीसाठी रिॲक्ट करतो. पहिली ऑन माऊस ओव्हर आणि दुसरी ऑन माऊस आउट इनसाइड द 1 इव्हेंट. म्हणजे एकाच इव्हेंटमध्ये आपण दोन्ही इव्हेंट लिहू शकतो. ऑन माऊस ओव्हर ॲट्रिब्यूट रिस्पॉन्ड टू द ऑन माऊस ओव्हर इव्हेंट बाय कॉलिंग द ओपन न्यू विंडो फंक्शन अँड पासिंग इट इंटिजर दॅट आयडेंटिफाईज द बुक. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. एक्झाम्पल आपण ऑलरेडी याचे घेतलेलं आहेत. The on mouse attribute reacts to the mouse cursor rolling of on mouse out event the text by calling the close method of the window object which closes the newly opened window so we don't mix the screen with the windows. आता ज्यावेळेला आपण मल्टिपल विंडोज घेतो एखाद्या रोलओव्हरसाठी तर त्यावेळेला आपण 2 ॲट्रिब्यूट मेनली कन्सिडर करतो, जो की असणार आहे माऊस ओव्हर आणि माऊस आउट. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण ओपन करणार असेल त्यावेळेला आपण विंडो डॉट ओपन मेथड यूज करतो, राईट करणार असेल तर त्यावेळेला विंडो डॉट राईट मेथड यूज करतो, आणि ज्यावेळेला क्लोज करणार असेल त्यावेळेला आपण क्लोज मेथड यूज करतो. आणि ज्या काही नवीन विंडो आपण ओपन केलेल्या असतात, कारण मल्टिपल ॲक्शन्स करायचे असतात आपल्याला एका रोलओव्हरवर, तर आपण याच्यात मल्टिपल स्क्रीनमध्ये मिस होता कामा नये असं आपण थोडी खबरदारी बाळगावी लागते. आता ह्याच्यानंतर पुढचा येतो की मोर इफिशियंट रोलओव्हर्स. आता आपण रोलओव्हर्स बघितलेले आहेत, पण त्याला जास्त इफिशियंट कशा प्रकारे करता येईल तर त्याचे काही पॉईंट्स असणार आहेत. ॲन इफिशियंट वे टू हँडलिंग रोलओव्हर्स इज टू लोड इमेजेस इन टू ॲन ॲरे व्हेन युअर वेब पेज लोडिंग. तर जे काही आपल्या वेबपेजवरती इमेज असणार आहे त्या काय करायच्या, पहिल्यांदाच ज्यावेळेला आपलं वेबपेज लोड होत असतं त्यावेळेलाच सगळ्या ज्या काही इमेज असतील ते एका ॲरेमध्ये लोड करून घ्यायचं. त्यानंतर द ब्राउझर लोड्स ईच इमेज वन्स ॲट द फर्स्ट टाईम द इमेज इज रेफरन्स टू द वेब पेज. ब्राउझर काय करणार आहे, इमेज लोड करतं कधी, ज्यावेळेला आपल्या ब्राउझरमध्ये एखाद्या वेब पेजवरती ती इमेज पर्टिक्युलरली रेफरन्स गेलेली असेल त्यावेळेला फर्स्ट टाईमलाच तो ब्राउझर लोड करून घेत असतो. टिपिकली द डिफॉल्ट सेटिंग फॉर द ब्राउझर
is to check the browser cache for subsequent references for the images rather than the download the image again from the web server. म्हणजे ब्राउझरमध्ये सेटिंग कशा प्रकारे असतात की एकतर कॅचे चेक करायचा कुणासाठी, त्या पर्टिक्युलर एखादा इमेजसाठी जो काही रेफरन्स केलेला असणार आहे आपल्या वेबसर पेजवरती. पण असं करता कामा नाही की सगळ्याच इमेज पूर्ण डाउनलोड करून घ्यायचा आणि मग शो करायचा. त्यापेक्षा बेटर वे काय राहतं की त्या वेब सर्व्हरला सांगायचं, ब्राउझरला सांगायचं की पर्टिक्युलर जे काही ते वेब पेजसाठी जे काही पर्टिक्युलर रेफरन्स दिलेला असणार आहे त्या इमेजचा तो फक्त इमेज लोड करून घ्यायचा. इफ अ विजिटर to your web page might have changed the default setting, causing the browser to reload the images each time the change is reference. म्हणजे एखाद्या वेळेला काय केलं विजिटरनं त्याचे जे चेंज सेटिंग्स असतील बाय डिफॉल्टचे ते चेंज केले, तर काय करायचं त्या ब्राउझरला तो इमेज रिलोड करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला जो काही आपण इमेज दिलेला असणार आहे, रेफरन्स दिला असणार आहे तो रिलोड होतो. दिस माइट कॉज अ नोटिसेबल डिले. म्हणजे कसं आहे बाय डिफॉल्ट सेटिंग चेंज झाल्यामुळं त्याच्यात डिले येत राहतात. का तर प्रत्येक वेळेला तो वेब पेज इमेजसाठी रिफ्रेश होत राहणार किंवा रिलोड होत राहणार. त्यामुळं प्रत्येक वेळेला इमेज फेच करताना आपल्या वेब सर्व्हरवरून त्याला डिले येत राहतो. एनी डिले इन ट्रान्समिशन इज लाईक टू बी नोटिस्ड बाय द विजिटर्स. म्हणजे जितका वेळ आपल्याला वेब पेज लोड करण्यासाठी लागेल तेवढा आपल्या विजिटरला कळून जातं की ही वेब पेज स्लो आहे. व्हाईल मोस्ट विजिटर्स ॲक्सेप्ट द शॉर्ट डिले वेन दे आर सिलेक्टिंग अ डिफरंट वेब पेज, दे टेंड टू बी अनफॉरगिविंग इफ द रोल ओव्हर टेक्स लॉंगर दॅन द सेकंड ऑर टू डिस्प्ले द न्यू इमेज. म्हणजे जर फक्त रोल ओव्हरसाठीच जास्त डिले होत राहिला तर काही ठिकाणी काय होतं, काही ठिकाणी खपून जातं पण बऱ्याच ठिकाणी खपून जात नाही. कारण आपली वेबसाईट मस्ट बी फास्ट अँड रिलायबल. We reduce this delay by creating a JavaScript that loads all the images into the memory once at the beginning of the JavaScript, where they can quickly call upon the mouse over event occurs. आता जर डिले आपल्याला कमी करायचा असेल तर काय करायचं, एक जावास्क्रिप्टचं फंक्शन घ्यायचं आणि त्याच्यात सगळे जे काही इमेज असतील ते लोड करून घ्यायचे आपल्या मेमरीमध्ये, जो की आपल्या ज्यावेळेला वेब पेज लोडिंग होताना बिगिनिंगला सुरुवात होते त्यावेळेला. म्हणजे ज्या वेळेला ज्या कोणत्याही ऑब्जेक्टवरती माऊस ओव्हर इव्हेंट ऑकर होईल त्यावेळेला त्या इमेज रेफरन्सचं तिथं कॉल होऊन त्याला डिस्प्ले झालं पाहिजे जे काही चेंजेस असतील त्या. डाउनलोडिंग इमेजेस वेन द वेब पेज इज फर्स्ट लोडेड अँड सिम्पल 3 स्टेप्स प्रोसेस. आता डाउनलोड करून घ्यायच्या प्रोसेस असणार आहेत, 3 प्रोसेस असणार आहेत. पहिला काय, डिक्लेअर अँड इमेज ऑब्जेक्ट. जे काही इमेज असणार आहेत त्याचा ऑब्जेक्ट आपल्याला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा डिक्लेअर करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही त्या ऑब्जेक्टला इमेज फाईल असणार आहे ती फाईल त्याला असाइन करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जो काही आपला इमेज ऑब्जेक्ट असणार आहे त्याला त्याचा ॲट्रिब्यूट असाइन करायला पाहिजे. म्हणजेच असाइन द इमेज ऑब्जेक्ट टू द SRC ॲट्रिब्यूट ऑफ द HTML टॅग दॅट इज गोइंग टू रिॲक्ट टू द रोल ओव्हर इव्हेंट. तर ह्या 3 स्टेप्समध्ये आपण डाउनलोड करू शकता आपलं इमेज एखाद्या वेब पेजवरती ज्यावेळेला आपलं वेब पेज फर्स्ट टाईम लोड होत असतं त्यावेळेला. तर ह्या सगळ्या सिंपल गोष्टी आपण कवर केलेल्या आहेत युनिट नंबर 5मध्ये. आणि हा लास्टचा पॉईंट होता 5.3 रोल ओव्हर. हा पण आज आपण कंप्लीट केलेला आहे आणि अशा तऱ्हेने आपला युनिट नंबर 5 हा सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे ह्या सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये आपण युनिट नंबर 6ला सुरुवात करणार आहोत.